एनसीपी नेता जितेंद्र आव्हाड ने मीडिया से बातचीत के दौरान एनडीआरसी के प्रकल्प को लेकर अपना स्पष्ट मत व्यक्त करते हुए कहा कि उन्होंने 2017 से एनडीआरसी के रेलवे मार्ग के प्रकल्प को रोका है और आगे भी रोकेंगे, क्योंकि इस प्रकल्प के विकास में झोपड़पट्टियां उद्ध्वस्त की जाएंगी। आगे उन्होंने यह भी स्पष्ट किया कि वे प्रकल्प के विरोध में नहीं है और प्रकल्प को लेकर जो झोपड़पट्टियां उद्ध्वस्त होंगी वे उनका विरोध करेंगे। इस दौरान आव्हाड ने अधिवेशन को लेकर भी अपना स्पष्ट रुख रखा। गौर से सुने आखिर क्या कुछ कहना है जितेंद्र आव्हाड का। MBRCचा प्रकल्प आहे MUTP, म्हणजे कल्याणहून येणाऱ्या गाड्या या ठाण्याला न येता त्या डायरेक्ट नवी मुंबईकडे जातील अशा प्रकारचा एक रेल्वे मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने कामकाज 2017 सालापासून सुरू होतं, पण ते आम्ही अडवून ठेवलं होतं आणि अजूनही अडवून ठेवू। कारण तिथल्या जे झोपड्या उद्ध्वस्त होणार आहेत, त्या पाडण्यात येणार आहेत, त्यांचं पुनर्वसन हे अशा ठिकाणी केलं जातं की तिथले गरीब माणसं जगूच शकत नाही। कारण का तिथल्या बहुतेक महिला या धुणी भांडी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या किंवा त्यांचे घरचा जो कर्ता पुरुष आहे तो कुठेतरी हातगाडीवर काम करत असतो, जर जवळच कुठेतरी रोजंदारीवर काम करत असतो, त्यामुळे घरसंसार त्याच्यावर चालू असतो। आता त्या घरसंसाराला कुठेतरी वडाळ्याला शिफ्ट केलं, कुठेतरी वाघबीळला शिफ्ट केलं, हे कामं मिळत नाहीत, त्यामुळे परत ते घर ते तसंच राहतं आणि परत इथे कुठेतरी त्या येऊन झोपड्या वाहतात। आता ठाणे महानगरपालिकेने काल रोजी मला पत्र पाठवले की आम्ही संपूर्ण तिथे असलेल्या 3,500 लोकांचं तिथेच पुनर्वसन करू, असं पत्र मला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वतः आयुक्तांनी मला फोन केलेला आहे। स्वतः आयुक्तांचं माझं बोलणं झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांची विनंती असल्याचं म्हणणं आहे की हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येण्याची आमची कुठलीही भावना नाही, पण तिथे जे उद्ध्वस्त होणारे घरसंसार आहेत त्यांना उद्ध्वस्त होण्यापासून मी वाचवीन, कारण का ते माझे शेवटी मतदार आहेत आणि माझं उत्तरदायित्व हे माझ्या मतदारांशी। त्यामुळे माझं स्पष्ट मत मी व्यक्त करतोय आपल्या माध्यमातून की जे कोणी करणार असेल, आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित करावं की घरं तिथेच बांधली जातील। जे 3,500 लोक आहेत, भोलानगर, शिवाजीनगर आणि परिसरातली जे 3,500 लोक आहेत त्यांना घरं तिथेच दिली जातील, तिथेच बांधली जातील, असं लेखी आश्वासन प्रत्येक माणसाला द्यावं। त्यानंतरच आम्ही कामाला परवानगी देऊ, अन्यथा आम्ही कुठल्याही प्रकारच्या कामाला परवानगी देणार नाही।